ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आजचा ब्लॉग हा फॅन्सी ड्रेसचा असणार आहे. आमच्या गावात आज जागरण आहेत नवरात्रींची, शेवटची नाईट आहे आणि त्याच दिवशी प्रत्येक वर्षी आमच्या गावात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं आणि प्रत्येक वर्षी आमच्या घरातली जी मुलं आहेत ती सर्व फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेत असतात आणि यावर्षी सुद्धा आम्ही खूप नवीन काय बनवलंय प्रत्येकाला. सो आता मी दाखवते तुम्हाला तयारी काय काय सुरू आहे घरामध्ये. तर गाईस तुम्ही इकडे बघू शकता, यो लाल लाल रक्त घेतलेला आहे असा आम्ही वाटीत आणि तो असा लाल लाल रक्त याच्या डोक्याला लावित घेतलेला आहे. ऍक्च्युली रक्त नाही, कुंकू आहे तो आणि याच्या असा डोक्याला लावलेला आहे आम्ही तो कुंकू. असा कापूस लावले. याला आम्हाला मरीज बनवायचा आहे. ऍक्सिडेंट झालेला माणूस याला आम्ही बनवत घेतलेला आहे अशा प्रकारे. तर आता याच्या डोळ्यावर ती पट्टी आली ती जरा वरती घ्या, नाही तो आणला होऊन जाईल. तर बँडेज चाललेली आहे. इथं 3 नर्स उतरल्यात बँडेज करायला त्याला. असं लाल लाल रक्त लागले त्याच्या हातात, तिच्या हाताला त्याचा. ए जा झोप जा घरा जाऊन चल. रगातच आहे बाई तू. अरे कोंबडी कापून तिच्या रगात आणले ना, तो लावीत घेतले. समजलास का? खरंच कोंबडी कापून रगात आणले. आपला कवऱ्या जखमा देतात, अजून पायावर बी देत, डोक्यावर, हातावर, कपालावर. अजून त्याच्या जीवावर जखमा म्हणजे त्याला बोलायला लावतील त्या त्याच्या जीवावर जखमा होतील. त्याच्या काळजावर जखमा होतील. ये मोरते करायचा बक्षीस पाहिजे याने, यांचा अर्धा त्यांना पहिले भेटून तर दे. टेस्टर नंबर 2 महाराष्ट्राची हास्य जत्रा यातली नम्रता सभ्यराव बनली आहे आमची तनिष्का पाटील. तर तिचं जे पण ऍक्ट आहे ते आपण तिकडे गेल्यावर ऑन द स्टेज बघूयात. आता बघायला मिळणार नाही, तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायला लागेल, तर बघत राहा. असं वाटते जुनी हिरोईन दिसते, मस्त दिसते. फुल विल लावून डोक्यान भाई एक नंबर. आणि हिला रेडी केलेली आहे माझ्या मम्मीनी. क्रेडिट गोज टू अर्चना पाटील मेरी मदर. आणि याची पण मेकअप पूर्ण झालेली आहे. पेशंट आमचा ऍक्सिडेंट झालेला पेशंट. फक्त आम्हाला एकच भीती आहे का यो आता नीट बोलल का नाही बोलल, कारण यो जरा घाबरते. बाकी तनिष्काच्या बाबतीत आम्हाला काही बोलायची गरज नाही आहे, ती एकदम कॉन्फिडंट आहे आणि ती नीट बोलणार आम्हाला माहिती आहे. तर आमचं बाकी आहे. याला काय बनवायचं आम्हाला समजत नाही. आता बघू, विचार करू, जरा डोकं लावू आणि हिला पण जरा काहीतरी बनवतो. आता सर्वांची तयारी करून झालेली आहे. सर्वांना फॅन्सी ड्रेससाठी आम्ही रेडी केलेला आहे आणि आता आपण निघायचं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर आता तिकडे गेल्यावर भेटूयात. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:15. आता कार्यक्रम आत्ता स्टार्ट होणार आहे, म्हणजे खूप उशीर होईल आपल्याला. आता कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं, तर आता आपण तिकडे गेल्यावर भेटूयात. कशी दिसते आमची नम्रता सभ्यराव कमेंट करून सर्वांनी सांगा. कोलिंदा आहे, कोलिंदा. काय बोलले डायलॉग विसरला आपल्याला तर काहीच येत नाही. भोंग्या कोली दादा. नेक्स्ट देवीचा लुक आहे हा. कमल पण बनवलेला आहे इथं अशा प्रकारे. लक्ष्मी वैभव लक्ष्मी माता हिंदू धर्मात व्रत करतो. व्रत करणे
समृद्धी. टाळ्या तर टिपल्या, टाळ्याला मग कशी लागतात त्या? त्यांची इच्छा होती की त्यांना काशीला जायचे आणि तुम्ही त्यांनी काशीला यात्रा घेऊन तुम्हाला एक सूट द्यायची आहे की आई बाबा तेव्हा जिवंत तेव्हा त्यांची आदराची काठी म्हणून त्यांचा साथ द्या आणि त्यांना खूप चांगले खाऊ घाला आणि मेल्यानंतर कावळे ना खाऊ घेऊन काय मातृदेवो भव पितृदेवो भव मानत होता की जय. सही म्हणाले मी हर्षद पाटील. माझं नाव आहे आरती सुरेश पाटील. आम्ही ऍक्ट केला आहे बालविवाहावरती. आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत ना, तयारी लागा. अहो पण किती लहान आहे ती. आई माणसाला जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले, मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला. सरकारी आदेशानुसार बालविवाह करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळल्यास त्यावर पुन्हा नाटी केलं जाईल. पाटील. आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवाजी महाराजांची शिवस्तुती. शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले आहेत. राजांनी जंप पर, पांडव संप पर, रावणाचा धंप पर, रघुकुल राज हे, पौन बारी बाह पर, सपुरती नाह पर, जो सहस साह पर, राम तुझे
समोसा भाजीवाला त्याला धमकी देत घेतल्या आईस्क्रीम नाही देणार बोलला नाही तर विद्या लक्ष्मण फाळे मी इयत्ता तिसरी शिकत आहे. माझे शाळेचे नाव पिंपळघर नंबर 1. मी शिकत आहे पिंपळघर झेडपी शाळेत. तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या पिंपळघर शाळेतली परिस्थिती कशी आहे. आपली पिंपळघर शाळेतली मुले कमी झाली आहेत. जर पालकांनी मुलांना इंग्लिश शाळेत टाकले तर आपली पिंपळघर शाळा बंद होईल. हे बोलून मी भाषण हास्य जत्रामध्ये नम्रता संभेराव यांची नाट्य कलाकृती केलेली आहे. आता मी माझे डान्स दाखवणार आहे. रंगतेर माझे नाव सुरेश लक्ष्मण फाळे. झालेला पेशंट बनले. झालेला पेशंट आहे. आजकाल लोक वाहनं खूप फास्ट चालवतात. महाराजांची भूमिका अशा प्रकारे आणि साकारलेली आहे इथे. माझे नाव मी संभाजी महाराज बनलेलो आहे. हाथी घोड़ा तोप तलवारें, हाथी घोड़ा तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़े राजा, अकेले सब पे भारी है, अकेले सब पे भारी है. जय भवानी नमः पार्वती पति हर हर महादेव. छत्रपति संभाजी महाराज की फॅन्सी ड्रेस म्हणजे वेशभूषा स्पर्धेचा जो निकाल आहे त्या निकालाकडे जात आहोत. याच्यामध्ये आम्ही 3 क्रमांक आणि 2 उत्तेजनार्थ काढलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात पहिलं उत्तेजन ज्यांनी वेशभूषा सादर केलेली होती तिरुपती बालाजी. बाळाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे अशा प्रकारे. त्याचबरोबर त्याची वेशभूषा अतिशय सुंदर होती. कोळीला जो कोळी असतो त्याला साजेची अशी वेशभूषा केलेली होती. संदेशही चांगला दिलेला होता आणि त्यांनी त्याच्या हातामध्ये जी पाटी घेतलेली होती म्हणजे जी प्रॉपर्टी वापरली ती अतिशय सुंदर होती. त्यामुळे त्याला द्वितीय क्रमांक जात आहे रियांश पाटील. प्रथम क्रमांक कोणाला आला तर हे कोणाला तुम्हाला कळलं असेल. एक्साइटमेंट मध्ये त्यांनी आज नाट्य नृत्य सादर करून चेहऱ्यावरचे हावभाव सादरीकरण करून या ठिकाणी सगळ्यांची मनं खिळवून ठेवली. आणि मुलीचं महत्व प्रत्येकाला आई हवी असते, बहीण हवी असते, पत्नी हवी असते, परंतु मुलगी नको हवी असते. परंतु आज आई आहे म्हणून आपण आहोत, बहीण आहे म्हणून आपण आहोत, पत्नी आहे म्हणून देखील आपण आहोत. म्हणून या सगळ्या स्त्रियांचा आपण सन्मान